किती वेळ झाले इथं थांबले. आणि आला एक म्हणला 10 मिनिटात येणार आहे, नाही आला. हाला काय टायमाची व्हॅल्यूच नाही बघ. कधी येतोय काय माहिती. काय ग, कशाला बोललस मला कला केंद्राच्या माग? काल का माझा फोन उचलला नाही तू? कशाला फोन करीत असू नाही. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. अगं काय नाही असंच. एवढं कोणत्या दुःखात होता जे माझा एवढा फोन उचलला नाही? एखादा फोन उचलला असता, शब्द बोलला असतास माझ्याशी, तर माझ्या मनाला बरं वाटलं असतं ना रे. आता कसं सांगू तुला? कसं सांगू म्हणजे? तोंडाने सांग की. अरे जवळच्या माणसालाच काळजी वाटत असते बघ. आता कसं सांगू तुला की माझं कसं झालंय? इकडं आड आणि इकडं विहीर, अशी गत होऊन बसली माझी. कोड्यात बोलू नको तू. जे मनात असेल ना ते बोल. मनातलं बोलल्याने ना मन हलकं होत असतं बघ. मी तुला माझ्या मनातलं सांगणार होतो तुझ्याविषयी, पण आता ते पण सांगू वाटना. कारण काल मला जे माझ्या आईने सांगितले ना, ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरक. असं काय सांगितलंय रे तुझ्या आईनं जे तुला एवढा मोठा धक्का बसलाय? बरं ते जाऊन देत, मला बी तुला काहीतरी मनातलं सांगायचंय. तर तुला काय सांगू, माझ्या बापानं कला केंद्रावर जाऊन त्या बाई पायी. अरे काय बापानं काय ठेवलं तरी का? मग तू तीच करला त्याच्या हातावर हात मारला तू तर. 15 एकर जमिनी गारवली बाबानी. नोकरी गेली सगळी. तू तर नीट काय तर दिवा लावशील वाटत, तू बी तीच कर लागला. अगं माझ्या बापानं त्या कला केंद्रावर जाऊन तिथल्या त्या बाई पायी अक्षरशः 15 एकर जमीन विकून टाकली. आणि जी नोकरी होती ना ती पण गारवली. अरे कला केंद्रावरच्या सगळ्याच बाया लुटणाऱ्या नसतात र. अगं मला पण माहिती आहे तू तशी नाही आहेस, तू तुझ्या मजबुरीने इथं आलीस. पण माझ्या आईनं जे दुःख भोगलंय, माझ्या बापानं कला केंद्रात जाऊन जे केलंय ते मी करायला लागलोय असं माझ्या आईला वाटतंय. मला ना आता कला केंद्राच्याशी एकदम किळस वाटायली. तुझ्या आईच्या वेदना समजू शकते र मी, पण बरं जाऊन देत, येते मी. थांब ना, तुला एक बोलायचं होतं. तुला विसरावं पण वाटतंय आणि तुझ्याशिवाय जगू पण शकत नाही. मला असं वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलो. जिकडं जाईन तिकडं फक्त तूच दिसतेस. जाऊ देत, काळजी घे स्वतःची. हॅलो, कुठं रे बाबा? अरे ते रंगाला बोलव ना, काम आहे त्याच्यापाशी. घेऊन ये त्याला, लवकर ये बघ. हा होय र, माझ्या वडिलांना काय म्हणालास? रात्री वाटेत अडून धमक्या दिल्यास? लय शेफरल्यासारखं करू नकोस. तुझ्या असल्या गिदाड धमक्यांना घाबरणारी मी नाही. ए भाडकाऊ, जास्त उडू नको, अवकातीत राहा. धमक्या काय म्हणती ग? उलट माझे आभार मान. तुझं नशीब आहे त्यांना मी जीवन सोडलं ते. नाही तर तुला माहिती का आता काय करत बसली असतीस तू? त्यांच्या सरणापाशी रडत बसली असतीस. मला सोडून गेलात का आप्पा? माझा नवरा होता ती बी गेला, आता मी कुणाकडे बघून जगू? आलं का लक्षात तुझ्या? अवकात कुणाची काढते का तू? तुला माहित नाही बायासाहेब काय चीज आहे ती. आणि एक लक्षात ठेव, तुला तर मीच उचलून नेणार ग. तू माझ्या कानाखाली मारलेली, तुला लय महागात पडणार आहे. हात सोड माझा. पुन्हा जर माझ्या अंगाला हात लावशील ना तर हात कापून टाकीन. चल निघ इथून. तुला तुझे पैसे देऊन टाकीन. जास्त नाटकं नाही करायची. हिशोबात राहा जरा. तुला माहित नाही की नाही बायासाहेबाची पावर काय ती? मी काय करू शकतो ती? भर दुपारा तुझ्याबरोबर स्वागत करू शकतो. रात्री तर कोणी पण करीन. तुझ्यासारख्या डुकराकडून काय चांगल्या शब्दांची अपेक्षा असणार? जर आईबापांनी संस्कार केले आणि बोल. तुझ्यासारख्यांना अजून पण वाटतं माझा नवरा मेलाय, माझे आई वडील म्हातारे आहेत, तर मला कोणी काही बोललं तरी चालन, मी काहीच करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासारखे कुत्रे आहेत ना मला रोज भेटतात, ज्यांच्या माझ्यावर वाईट नजर आहेत.
पण ही असली घाण ना एकदा साफ करायलाच पाहिजे आणि ती मी करन. तुझ्यासारख्या 56 जणी या बाईसाहेबांनी नीट केल्यात. तुला काय माहिती, पण ह्या मर्दाला तूच पाहिजे ग. नाही ही पोरगी एवढी शांत आहे आणि एवढी राग राग का चाललीवर कोणासोबत काही हिने भांडणं केलीत का काय काही कळलं ना. अय नालाय का, कालपासून कुठे हिंडतो र? दिसला नाहीस काय नाहीस, नाचला का मग तोंड पाडून बसलास? आता काय सांगू तुला, काय झालंय ती माझ्यासोबत. जाऊ दे, बस खाली, तुला नीट सांगतो. काय झालंय? बस खाली खाली. जी बापाने केलं कला केंद्रावर जाऊन, बाया नाचवल्या, 15 एकर जमीन विकली, आणि यावयोग बी बघ की काय झालाय. मी जिच्यावर प्रेम करतोय ती सुद्धा कला केंद्रावरच नसती. आणि तुला काय सांगत होतो आम्ही, कला केंद्रावर जाऊन सगळी वाट लागते, त्याच्यामुळे तर मी तुला सांगत होतो की तिच्या नादाला लागू नको. नाही रे, आता माझं तिच्यावर लई प्रेम आहे आणि मी नाही त्याशिवाय जगू शकत. अरे बरं, मला एक कळा नाही, तुला कोणी सांगितलं तुझ्या बापाने जमीन विकलेली कला केंद्रापायी? तिकडे गेलतो बाबा जमीन बघायला, तिथे एक माणूस आलता. तुझ्या बापाने तवा या कला केंद्राच्या पायी 10,000 20,000 जमीन घालवली. आता उपयोग आहे काय त्याचं? आणि त्या पाटलानं 16,000 रुपयाने 20,000 रुपयाने तशी फुकट जमीन आणली. आणि तुझा बाप त्या कला केंद्राच्या बाहेर 8-8 दिवस निघत नव्हता, तिथंच पडेल सडेला असायचा. त्यांनी सांगितलं तुझा बाप तिथं 15-20 दिवस असा पडेला असायचा. पैसे संपले की एकरभर विकायचा, पैसे संपले की एकरभर विकायचा. असं करीत 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 15 एकर कशी फुकून टाकली आणि कशी नाही. आईला माहिती का तुझ्या? सगळं माहिती. अरे पोर ऐक माझं, आयुष्याची राखरांगोळी होती त्या कला केंद्रात बघ. बापानं बी तीच करून घेतलं, तू बी त्याच्या हातावर हात नग मारू. अरे आयुष्य चांगलं करून घ्यायचं बघ. काय नाही बघ त्या बायामध्ये कला केंद्रामध्ये काही बी नाही दडलेलं. आणि मला आणखीन एक वाटतंय बघ, तू तिचा नाद सोडावा, आता तरी शहाणा हो. आता कसा सोडावा, आता प्रेम झालंय तिच्यावर मला. आणि प्रेम झालं तरी रे, पण तुला नाद तर सोडावंच लागेल ना. आईनं कसं रे कुणाकडे बघून जगावं सांग आता. हां, सोडावं आता, सोडावं 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 सोडावं, कुठनं सोडावं? हां, तिच्याशिवाय तरी कोण आहे तुला सांग? हां, एक तर अख्ख्या संसाराचं वाटोळ झालंय. त्या कला केंद्राने फार खोटा उपटून टाकला सगळा. बघ तुला जे करायचं ते कर, सांगायचं काम आमचं, तू काय तिथला नाद करू नको. तुझ्यासारखा आयुष्यात मित्र भेटलाय मला. अरे मी बी आत्ताच आलोय, तो हेव नाही का तुकाराम, हां, तो फाशी घ्यायला लागला होता. का? हो यार, तिथं माणसं का जमली आहेत, दावा बी अडकलेला दिसतोय हो. काय झालंय? राहू दे काहीतरी होईल, मार्ग निघल. काय मार्ग निघत नाही, काय नाही मार्ग निघल. काय सांग बाबा, माणूसच पळून गेलाय की. हा हा, अहो तात्या, काय करायला लागलात तुम्ही? पोराच्या नोकरीसाठी पैसे भरले होते, ते माणूसच पळून गेलाय. तुमच्यासारख्या शहाण्या सुरत्या माणसाने जर अशी फाशी घेतल्यावर कसं व्हायचं? पर्याय तरी काय आहे ते तर सांगा. काहीतरी निघन पर्याय, म्हणजे निघन हा शेवटचा पर्याय आहे का? सांगा बरं. करावं तरी नेमकं काय, तर कुठून आणावं एवढे मोठे पैसे? थांबा, आपण त्याला सापडू, नाहीतर काहीतरी करू. तुम्ही काय बंद करा बरं रडणं तुमचं. काय मार्ग काढायचं ती काढा बरं तुम्ही. चला काहीतरी करू, काहीतरी रितसर कंप्लेंट देता येते. हो ना, काय बी करू. चला तर मग. अरे त्यांनी कुठंतरी पैसे भरले होते ते ह्याला, त्याच्या पोराच्या नोकरीसाठी. हा, ते माणूसच पळून गेलंय. अरे अवघड झालंय रे लयच. आता ह्या जगात काय होईन काय सांगता येत नाही. आता हे लोक पैसे कमवण्यासाठी पैसे भरायला लागले. तर किती भरले होते पैसे? काहीतरी 2 का 2.5 लाख रुपये भरले होते. 2.5 लाख रुपये. त्याचा एखादा धंदा टाकून दिला असता पोरला तर परवडत होतं ना. आता काय का असं ना, पण तू तिचं ना सोड आता. हो, महत्वाचं म्हणजे सोड. येऊ का? हो.
काय अनुभव? काय चाललंय? काय नाही बुसकट आणलं जरा. काम होतं एक. काय हो? एक सांगतो, तुमचं आणि त्या राधाचं चांगलं जमतंय मला माहिती आहे. हो काय ती तुमच्याकडे मदत मागाईल, पैसे मागाईल, हो. पण हा अनुभव मदत करायची नाही बरं का. त्या भैयासाहेबाच्या विरोधात जायचं नाही, हा. तिला पैसे द्यायचे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणू नका बघा. तिच्या बापाचे जरा उपकार होते आमच्यावर. मला माहित होतं तुम्ही बोलणार आहेत म्हणून. पैसे देऊ नका बघा. नाही नाही. पुन्हा सांगितलं नाही म्हणताल तुम्ही. वहिनी साहेब, मालकाला नीट सांगायचं, पुन्हा सांगितलं नाही म्हणू नका बरं का. लक्ष देतंय ना? हो. हा. का पुन्हा सांगायची वेळ येईल? नाही नाही. ठीक आहे. अय राधा, एवढं कुठं चालली राग राग? अरे आप्पांचा फोन आला होता, वासरू सुटलंय तर बांधायला बोलवलंय तिकडं. असं आहे का? बरं बरं बरं. ऐक ना, मला काय वाटतंय, तू दुसरं लग्न करावं बघ. ह्यावर काय विचार केलास का नाही तू? तुला एक बोलू का? आजपर्यंत मी कुणाला सांगितलं नाही, पण आज तुला सांगते. तुला माहिती आहे का माझा नवरा कशाने मेलाय? दररोज दारू पिऊन यायचा. दारूमुळे त्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या. डॉक्टरांनी मला आधीच सांगितलं होतं, पण काय करणार, दारू सुटल तेव्हा ना सगळं वाया गेलं बघ. मी तर असं ऐकलं होतं ग, तो कधीतरी दारू प्यायचा. अरे सगळ्यांनाच वाटत होतं तो कधीतरी दारू पितो म्हणून, पण तो दररोजच दारू पित होता बघ. डॉक्टरांनी त्याला सांगितलं पण होतं, आता जर का दारू पिशील तर जीवानीशी जाशील म्हणून. माझ्या घरच्यांनी, मी, डॉक्टरांनी त्याला लय समजावलं बघ, पण त्याने ना ऐकलं कोणाचं. हे सर्व आम्हाला नव्हतं बरं का माहिती. सॉरी. अरे माझ्यापासून पण सगळं लपून ठेवलं होतं. मला काय सांगितलं, मुलगा श्रीमंत आहे, त्याच्याकडे 3-4 गाड्या आहेत, आडमाप पैसा आहे, तुला सुखात ठेवीन. आणि बघ काय झालं, लग्नाच्या 1 वर्षाच्या आतच नवरा मेला आणि तू म्हणतो दुसरं लग्न कर. आता जर लग्न केलं आणि तो पण दारू पिणारा निघला तर? माझ्याबरोबर कर ना लग्न, मी कधी पण तयार आहे ग तुझ्या संग लग्न करायला. बरं मी निघू का? मला वासरू बांधायला जायचंय. कसं करू तुझ्यासोबत लग्न? गावातली लोक काय म्हणतील? एका विधवा बाईबरोबर लग्न केले, माझ्यामुळं उगाच तुझं नाव खराब होईल. साईडला कशाला हात करतोय बघू. का हात केला? इथं हॉटेल आहे, इथं मालकाने मला कामाला ठेवलं, इथं चांगलं जेवण भेटतंय, जेवण करून जा. बरं बरं चल. हो हो ठीक आहे. पाहायला मी मग गिरिजाला जास्तच बोललो का नाही, तिला फोन करून सॉरीच म्हणतो. हॅलो. अगं काय नाही, ती मग तुला जरा जास्तच बोललो ना, त्याच्यामुळे सॉरी. नाही, मला नाही वाईट वाटलं तुझ्या कोणत्या गोष्टीचं. खरंच वाईट नाही ना वाटलं, नाही तर मी लई टेन्शनमध्ये होतो. तू माझी काळजी नको करू रे, तुझ्या आईची काळजी घे तू. बरं बरं घेतो काळजी. तू जेवण केलंस का नाही अजून? नाही, भूकच नव्हती मला बघ, तुझ्याच फोनची वाट बघत होते. तुला काय माहिती मी तुला फोन करणार होतो? हा अजय काय करायला तू? खरं? अरे तुझा बाप दिसला तिथं. कुठं? ते चौसाळ्यात बायपासला गंधर हॉटेल आहे का? हा तिथं. काय म्हणतो? अरे मग ह्या डोळ्याने बघितलं चुत्या बित्या का? चल लवकर. चल बरं लवकर. चल. लय टेन्शन मध्ये राहू मी, कुठे माझा बाप काय कळणार. यार थांब 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 थांब. अरे थांब 1 मिनिट थांब. काय झालं? मग तुमच्या जागा दुसरं बसलेलं होतं ना? ही छाटेल काय ती? हीच हॉटेल आहे बाबा. अरे बाबा नीट बोल, हीच आहे का? ह्याच त्याला फोटो दाखव तू. फोटो दाखव त्यांना. हा हीच होती. हीच होती का? बघ 100%. तुला काय सांगतो? कुठे गेले ते आता? चल 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 लवकर पटदिशी. तुला मागा धरून सांगतो मी इथंच आहेत म्हणून. चल रे पटपट. चल बाबा चल लवकर. पुन्हा कुठं जातील काय नाही मला काय कळणार. ते सापडायची पंचायत झाली. कुठं गेले तर कुठं नाही. असतील बाबा, चल आधी बघू. ये आपके होटल में काम करता है क्या? हाँ काम करता है. क्या काम करता है? ये वॉचमैन है. वॉचमैन? कहाँ पे मतलब हम मिल सकते हैं क्या उनको? अभी छुट्टी में है,
कहीं घर पे गया होगा। छुट्टी हो गई अभी उनकी? हाँ उनका छुट्टी हो गया। घर कहाँ पे उनका? नाइट वॉचमैन है लेकिन बाहर किधर रहता है हमको भी मालूम नहीं है। हाँ। लेकिन इधर काम करता इनको मालूम है? हाँ, उनको घर मालूम है की इनका? नाही मालूम? ठीक आहे. काय करायचं आता लय अवघड झाले गाड्या. पण नीट आठव हीच हॉटेल आहे ना ते? हो बाबा हीच हॉटेल आहे. तुला काय खोटं बिटं बोल शपथ सांगतो तुला हीच हॉटेल आहे. हिथंच बघितलं मी त्यांना. नीट आठव जरा. का दारू बिरू पण थोडं सांगायला लागलं तुला मी हिथंच आहे. आज आलाय का आपल्याला बघायला इकडं? आयला विसले खरं सांगणार आहोत, इथंच बघितलं होतं. खरंच सांगतो तुला आज इथंच बघितलं तर मी कशाला खोटं बोलवतो तुला. काय राव. जाऊ दे सापडू आपण थांब. आज 100% मला हॉटेलवर बघायला आलाय. अरे अवघड झालंय राव. सापडू आपण कुठंच जाणार नाहीत. मी इथंच बघितलंय 100% इथं बघितलं मी. आई शपथ मी इथं बघितले तर तुला खोटंच बोलणार नाही. गेला असन का नसन हो? अगं गिरिजा, अगं तू इकडं कसं काय? अरे ती साडी घ्यायला चालले होते. बरं बरं बरं. तू इथं कसं काय? काय ना बसलो होतो. बरोबर चल मी साडी घेऊन देतो आज तुला. नको नको. अगं चल आजची साडी माझ्याकडून. अगं चल. काय कपडे घ्यायची का काय घ्यायची तुला? साडी घ्यायची? घ्या मग. शेट साड्या बघायच्या होत्या. हां तिकडं का? चल. कशामध्ये साड्या दाखवायच्या? वर्क मध्ये दाखवा ना. ही अशी स्टोनमध्ये, ही अशी नेटमध्ये, ही अशी काठपदर पाहिजे असले काठपदर पेशवाईमध्ये. नाही नाही अशा नको. ही अशी ऑर्गॅन्झा. ती दाखवा ना ती. अशी ग्रीन द्यायची. ग्रीन एक आहे. टाका ग्रीन. ही ग्रीन एक. ह्या दोन चांगल्यात. अजून एक घे. नाही बस एवढं. आगे तुझ्यासाठी साडी काय दुकान घ्यायची का ठीक हा? हा तीन घेतलं ना. शेट किती झालंय बिल? 4800 रुपये. 4800. हो हो पैसे हे घ्या. मी घे. ऐक ना, तुम्हाला इतक्या साड्या घेतल्यास चल की तुला एखादा ड्रेस घेते मी. नाही नको मला काय गरज आहे. चल ना चल घेते चल. अरे गजभाऊ काय करायला लागला होतं? वैभव तुला काय सांगितलं होतं? चालू होतं तिकडेच. मला आता तुम्ही येता म्हणून. मला नव्हतं का सांगितलं? बारच्या बांधकामाकडे जायला सांगितलं नव्हतं का? सांगितलं तर पण मला आता तुम्ही येता अरे कामाचं बघा रे अगोदर. हे असलं काय कामाचं आहे? चला बघा गाडी लवकर. बस मी गाडी. बस गाडीवर. कपडे घ्यायचे होते. कपडे दाखव ना. दादा हा करा फायनल. हा फायनल करा. हा का? अच्छा पॅन्ट कशी घ्यायची? पॅन्ट नको शर्ट बघ. व्हाईट मध्ये खास दिसते पॅन्ट. दाखवा. ब्लॅक वर व्हाईट. हे दोन्ही घेऊ का? हा हा. पॅन्ट शर्ट. आणि बिल किती झाले सर? हा बघा. 1300 रुपये. 1300 झाले का? हा पकडे. शिवून ठेवा या. हो हो हो. चल 1-2 दिवसात देतो शिवून. हा हा. हा आज ऐक ना. हा चल येते मी आता. अगं गाडीवर सोडला असतं मी तुला. नाही नको जाते मी. अगं ऐक मी तुला गाडीवर सोडतो. नाही नको जाते मी. बरोबर चल. हळू. चल येते. हा बायसाहेब हा. पण मला एक कळत नाही हम्म. तुम्ही इथंच बार टाकायचं का ठरवलं बरं? तुला आठवत आहे का ही जमीन कोणाची घेतलेली आपण? कोणाची? आजयची. आजच राहणार काय हे? हा बर. हा आपण काय बोललेलो होतो? आजयच्या रानामध्ये आपल्याला बार टाकायचंय. बाळासाहेब म्हणतात त्यांना. आणि एक वैभव एक गोष्ट लक्षात घे. आपल्या गावात बार आहे का? नाही. हा नाही. आपल्या गावातले लोक बाहेर जाऊन दारू पितात येतं. अजून एक व्यवहार नाही आपला. बरोबर आहे का? हो. त्याच्यामुळे इथं टाकलंय. बरोबर लक्षामध्ये. असं आहे. हा लोकांना सोपं झालं इथं इथे येऊन प्यायला. आपल्या गावातला पैसा बाहेर गेला नाही पाहिजे. आपल्या गावातला पैसा आपल्याच गावात फिरला पाहिजे. मला नव्हतं माहिती आज. आणि एक गोष्ट लक्षात घे दारू प्यायला कुठे येणार आहेत लोक? इथेच येणार आहेत. हा इथेच येणार. पैसा कुणाकडे येणार आहे? आपल्याकडे येणार आहे. बरोबर आहे का? हा. आणि त्यांच्याकडले पैसे संपले दारू प्यायचे
ते दारू पिण्यासाठी व्याजानं काढायला कुणाकडे येणार आहेत? साहेबाकड. बरोबर. मग हा, याला म्हणते डोकं. आणि ऐक, पुन्हा व्याज वाढत गेल्यावर, व्याजाचे पैसे व्याज नाही दिल्यावर त्याला जमिनी विकावं लागणार. 100% हा विकास लागणार. हा, मग त्या जमिनी कोणी घ्यायच्या? साहेबाने हा, आलं का लक्षात? त्याच्यासाठी चालू करायला लागलो इथं बार. आलं का लक्षात तुझ्या? एक नंबर. हा, चला. मला होतं माहिती आजाचं शेत आहे म्हणून. अरे काल इथल्याच्या मागे बसून कुठं चालला होता तर एवढा फास्ट? तुला मी किती आवाज दिले पाठीमागून, आज्या आज्या करून, तू तर मागं बी बघानास. ती तू होता होय आवाज देणारा. मग अरे काय नाही बाबा, ती इस्लामीत होता, तुझे वडील दिसलेत म्हणून. कुठं? ती हॉटेलवर, त्या हॉटेलवर कामाला म्हणत होता बरं का. कुठं? हा हीच होती. हेच होती का? बघ 100%. तुला काय सांगतो? कुठे गेले ते आता? चल चल लवकर पटदिशी. तुला मागा धरून सांगतो मी इथंच आहेत म्हणून. चल रे पटपट. चल बाबा चल लवकर. पुन्हा कुठं जाते काय नाही मला काय कळणार. सापडायची पंचायत झाली. कुठं गेले ते कुठं नाही. असतील बाबा, चला आधी बघू. ये आपके होटल में काम करता है क्या? हाँ काम करता है. क्या काम करता है? ये वॉचमैन है. वॉचमैन कहाँ पे? मतलब हम मिल सकते क्या उनको? अभी छुट्टी में है. मग मी तिथं गेलो, बघितलं, पण कुठं दिसलेत नाही. खोटं बोलत होता काय की ते, उगा माझा घेत होता काय की. कुठल्या म्हणजे नेमकं हॉटेलवर? चौसाळ्याच्या का? पावसाळा बायपासला नाही का ती नवं हॉटेल झालेलं गंधर्व, तिथं म्हणतो होता कामाला आहेत म्हणून. कुठं शिट्टी मारून आतमध्ये गाडी आहे ती. पण तिथं गेलतो आम्ही, पण कुठं दिसलंच नाही. अरे थांबायचं ना मग, तिथं कुठं तरी असते ना. तेव्हा नाही कुठं बोलणार. अरे अर्धा पाऊण तास होतो तर राव, 1 तास म्हणाला बी काय अडचण नाही, तरी दिसले नाहीत. पण नीट आठव, हीच हॉटेल आहे ना ते? हो बाबा हीच हॉटेल आहे. तुला काय खोटं बिटं बोल, शपथ सांगतो तुला, हीच हॉटेल आहे. इथं तो खोटच बोलत होता मला. आईला वडिलाची तुझी भेट झाली असते राव. काय अवघड झालंय सगळं. जाऊ दे, होईन कधी ना कधी. आता देव म्हणेन तेव्हा होईन. नाही ते तर आहेच रे. आहे का नाही? देवाची इच्छाच नसल्यावर कशाला होईल? देवाची इच्छा असल्या देव भेट होईनच ना, आहे का नाही? आता तुझी त्यांची भेट झालेली किती वर्ष झाली असते ना. काय आता अरे मी लहान होतो तेव्हा बघितलं होतं. असते ना कुठं तरी भेटते ना, नको टेन्शन घेऊ. माझ्याकडे फक्त फोटो आहे बघ त्यांचा. फोटोच आहे. चल बाप्पा, बरं. थोडं काम होतं पैशाचं. पैशाचं? हो, एखादा लाखभर भेटतील का? नाही हो, सध्या माल विकलेला नाही, पैसे नाहीत सध्या. माल विकल्यानंतर पुन्हा बघू. आता गरज होती हो. पण माल विकलेला नाही ना सध्या. माल विकल्यावर पुन्हा बघू देऊ. बरं चालतंय, येऊ का? घरात जा, चहा पी. मी गाया बांधून आलो, घरात बसतो पर्यंत. नाही नको, दुसरीकडे पैशाचं बघते काहीतरी. मग चहा पिऊन जा ना नुसतं. नाही नको, येते. चहा पिऊन जा. नको मी गाया बांधून आलो. नाही जाते, नंतर येईन चहा प्यायला कधी. ये लय दिवसांनी येणं केलं. आले जरा असंच. ए चहा टाक रे. बरं. लय सकाळ आलीस, काय महत्वाचं काम होतं काय? काय नाही, थोडं पैशाचं काम होतं, म्हणलं तुम्ही मदत करताल. केली असती बरं का मदत. तुमचं आणि त्या राधाचं चांगलं जमतंय मला माहिती आहे. काय ती तुमच्याकडे मदत मागाईल, पैसे मागाईल, पण हा अनुभव मदत करायची नाही बरं का. त्या भैयासाहेबाच्या विरोधात जायचं नाही, तिला पैसे द्यायचे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणू नका बघा. तिच्या बापाचे जरा उपकार होते आमच्यावर. मला माहित होतं तुम्ही बोलणार आहेत म्हणून. पैसे देऊ नका बघा. नाही पुन्हा सांगितलं नाही म्हणताल तुम्ही. वहिनी साहेब, मालकाला नीट सांगायचं. मला आप्पा म्हटले होते की आपण त्यांना मदत केलेली आधी, तर आता आपल्याला गरज आहे, आपल्याला पण हे 100% मदत करतील, म्हणून त्यांनीच मला इथं पाठवलं होतं. अगं केली असती मदत, पण सध्या आता पोटा हे मळलं नाही ते आम्हीच लय परेशानमध्ये. तुमच्या आप्पाचे उपकार लई आमच्यावर, ते नाही तर आम्ही विसरणार. बरं मी येऊ का? मला दुसरीकडे जरा पैशाचं ॲडजस्ट करावं लागेल आता. थांब ना, चहा तरी पिऊन जा ना. नाही नको, येते मी. कृष्णा शेठ, बोला की. एवढं आमच्या गाडीकडे बघा, सारखी गाडगुड करायला लागली, जरा नीट करा चांगली. तुम्हाला माहिती का हो? काय हो? त्या उमेदची बायको गेली ना पळून. आपल्या आप्याची? हो. कधी? 2 दिवस झालं ना. आयला मला नाही राव माहित. आणि मला जिगरी दोस्त आहे की.
काय गेली राव, ते लय टेन्शन मध्ये होता. अरे मग आपला जिगरी राव. असं मी काय करतो त्याला भेटून येतो. बरोबर या तर करून ठेवतो. चांगली कर बघ व्यवस्थित. पुन्हा गाडगुड वाजली काही नाही बघ, पुन्हा सांगेल बघ तुला. बरोबर. तुमच्या गावातली पळून गेले काय? हो आमच्या इथं बी हीच बोंब आहे गावात बी. 8 दिवस झालं गेले. 2 दिवस झालं. करापा काय बट्या आबा बायको गेली पळून. कवा काय बट्या लग्न झालं तो वरातीला किती खर्च केला, काय गेली निघून आणि काय बट्या. काय राव त्यामुळे टेन्शन मध्ये बसला काय. काय लय टेन्शन आहे काय बट्या तुझ्या वरातीत नाचलो होतो मी. काय ते एजंट म्हणला होता 2 लाख रुपये दिल तर एजंटला, एजंट म्हणला राहीन पण काय राहिलंच नाही. काय लय अवघड झालं काय. हे आपा गेम झाला बघ तुझ्या बरोबर. काय लय अवघड झालंय म्हणा, काय कळाच नाही मला. बट आमचं तर कसं व्हायचं मग. सोनं हे सगळंच घेऊन गेली काय काहीच ठेवलं नाही त्यानं सोनं. तर 5-6 लाख रुपये खर्च केला आपण लग्नात. तिला सगळं सोनं फिनं गळ्यात घातलं होतं तिला, ती सगळंच गेली घेऊन. आणि काय बट बूट बी ते लग्नातला दिसतोय ती. काय लग्नातलाच बुट आहे म्हणा, नवाच बुट आहे आणि काढला साधा नाही. बट काय तुझ्या वरातीत आम्ही एन्जॉय केला म्हणतो. काय मोप खर्च केला पण काय इलाज नाही त्याला. काय गेली उठ निघून आणि काय सगळं घेऊन गेले. सगळं घेऊन गेली बाबा. जाऊ दे टेन्शन घेऊ नको आपा. बघ काहीतरी करू. चल टेन्शन घेऊन चल. चल माझ्याबरोबर. अवघड इकडे कुठे फिरायला लागली? अरे काय नाही, थोडं पैशाचं काम होतं तर पाहुण्यांकडे गेले होते. अगं पाहुण्याकडे पैसे मागायला फिरूस तर एवढी काय तुला गरज पडली? माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आम्ही भैया साहेबाकडून व्याजाने पैसे घेतले होते 2 लाख रुपये. आणि आतापर्यंत त्याला 2.5 लाख रुपये दिलेत बघ. तरी तो म्हणतोय व्याजाचे पैसे मिळून 1 लाख रुपये बाकी आहेत. आणि आता तो पैसे मागतोय. तुला काय मी मदत करू का त्याचे पैसे वापस देण्यासाठी? नको नको, मी बघते काहीतरी. तू नको टेन्शन घेऊ. आणि तसं पण आमच्या एका जागेवरून पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे होईल बघ पैशाचा ॲडजस्ट. येऊ का? ही राधा माझ्या संग अशी का वागा लागली? मला एकदम परक्यासारखं समजायला लागली. कुठे घर ते काय घर आहे बघू त्यांच्याकडे. चल बरं कुठे गेलेत काय. आईला घर तर बंद आहे. कोण आहे का नाही तो. हा बरं विचारतो मी. ओ पाहुणे घर कसं काय बंद आहे हो? काय केराव 5-6 वर्ष झाली ते मुंबईलाच राहते. आणि इथं 2-3 दिवसाखाली होती ती कोण होती? 4-5 दिवस राहिले आणि कुठे गेले काय की. काय म्हणता राव? आयला कसं काय करायचं रे? त्यांचा मोबाईल नंबर आहे का? नाही बेटा काहीच नाही, नंबर नाही काय नाही. त्या एजंटचा बी नाही? एजंटचा बी नाही, एजंटचा बी लागा नाही, बंद आहे. एक काम कर, आपण पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज देऊ. चल मी साहेबाला बोलतो फोनवर, तोपर्यंत जाऊ. चल तू टेन्शन घेऊ नको. चल पोलीस स्टेशनला जाऊ. हॅलो खरं काय एवढं अर्जंट बोलवलं मला? हो यार तुला महत्वाचं बोलायचं आहे बघ. राधा काहीतरी प्रॉब्लेममध्ये दिसते राव. तिनं मला एवढं काय नाही सांगितलं, पण तिनेच ती म्हणली की तिच्या नवऱ्याचं दुखत होतं आणि किडण्या खराब होऊन मेलाय तो दारू पिऊन. आणि ते मग ती अशी बोलत म्हणली की भैयासाहेबाकडून पैसे घेतलेले काहीतरी, तो तिला धमक्या देतोय पैसे दे म्हणून. तुला तुझे पैसे देऊन टाकीन. जास्त नाटकं नाही करायची. हिशोबात राहा जरा. तुला माहीत नाही की नाही भैयासाहेबाची पॉवर काय ते. मी काय करू शकतो ती. भर दुपारा तुझ्याबरोबर स्वागत करू शकतो, रात्री तर कोणी पण करीन. म्हणजे ती काहीतरी मोठ्या ह्याच्यामध्ये टेन्शनमध्ये असणार आहे, मोठं काहीतरी लपड आहे बघ. तू नको टेन्शन घेऊ, मी हाय. आला का बाया, तू माझ्यासाठी साडी घालून असलास काय? चक्क साडी घालून काळीज चोराल का औराया माझ काळीज चोराल का औ सख्या माझ काळीज चोराल का. आजकाल कोण करतं कोणासाठी? हा
तू नको टेन्शन घेऊ. हे मित्र का बी जिंदा आहे, कळलं का? लक्षात ठेवू. चल बरं उठ, नको टेन्शन घेऊ. उठ चल काहीतरी करू आपण. चल येडा घेतो आईचा फोन असं कसं काय आलाय? हॅलो, हां बोल ना गाई. भेटू वाटलं वे मला बी लय आठवण लागली बघ तुझी. पण काय करू, मला जमत नाही ना ग भेटायला. हो ग. तब्येत कशी आहे तुझी? दवाखान्यात जायचं आहे तुला? पैसे आहेत का तुझ्याकडं? बरं बरं, तू सांग मला कधी जायचं आहे तुला दवाखान्यात, मी तुला पैसे पाठवून ठेवते बघ. होय आई, मला माहिती आहे तुला बघू वाटलंय मला, पण इथून निघणं नाही ग माझ्यासाठी सोपं. बरं बरं, तू जा दवाखान्यात, तिथं गेलीस की मला कर फोन, मी पाठवते तुला पैसे. हां ठेवते. अगं आहे तुला कसं कळत नाही ग, कशी येऊ मी गावाकडं आले तर तिथले माणसं म्हणते ह्या पुरीला कला केंद्रामध्ये नाचताना बघितली म्हणून. थांबली तुझ्या कला केंद्रावरची दिसती राव. हा आपण बारी लावलेली. इज्जत जाईल ग आपल्या दोघीची पण. का रे, माझी वाट काढवलीस? काय नाही म्हणलं एकदा आठवण करून देऊया आपणच. पैशाची मुदत संपत यायला लागली ती. ए जास्त नाटकं नको करू, उद्या तू तुझे पैसे घेऊन जा. पैसे नाही दिले तर माहिती ना तुला काय होईल ते. माझ्या घरी येऊन राहावं लागेल, आणि अशी गोडी गुलाबीने जर नाही आली ना तर उचलून नेईल. आलं का लक्षात? तुला काय वाटतं माझ्या मागं पुढं बघायला कुणी नाही, माझी रक्षा करायला कुणी नाही, म्हणून तू एवढी सगळी नाटकं करतोस ना? पण तू एक गोष्ट विसरतोयस, देव आहे ना वरून तो सगळं बघतोय. ह्या सगळ्या वागण्याची शिक्षा आहे ना तुला नक्की भेटन, ती पण व्याजासकट. अगं इथं जमिनीवर कुणी माझं काही वाकडं करू शकणार नाही, आणि तू म्हणते देव मंदिरातला देव माझं वाकडं करणार. मी त्या देवाला आत्तापर्यंत कधी बाहेर आलेलं बघितलं नाही मंदिराच्या, आणि ती काय माझं करणार आहे? तुला कधी बी माझी रखेलच म्हणून राहावं लागणार आहे माझ्या फार्म हाऊसवर. ए राधा, कळते का तुला? तू नुसते स्वप्नच बघ, तुला आता नाही वेळ आल्यावर दाखवीन एक बाई काय असते आणि ती काय करू शकते. तू उद्या पैसे तर नको देऊ, तुला दाखवतो भयासाहेब काय चीज आहे ती. अय ओम्या, तिथं काय करतो? तुझा बाप बघतो ना तुला तिकडं गावभर. काय नाही, गेम खेळतो मोबाईल. पैसे कसे कमवायचे तुला खेळायचं का? अरे कुठं काय मोबाईल गेम खेळल्याने काय पैसे कमी येतात का? अरे घेऊन या भारी, याच्यात पैसे येतात. 2 लाख रुपये साठलेत माझे, विड्रॉल करायचे राहिले. अरे नको राव तसं करू. तुला घ्यायचं आहे का गेम? मोबाईल मध्ये देतो तुझ्या राहिले. अरे काम धंद्याचं बघ, काय नसतं खरं याचं बरं का. अरे काम बी करायची गरज नाही, आपला भारी. मला न गाव असलं काय बी, तुला नीट सांगतोय. काम धंदा बघ, काय नसतं याचं खरं. तुला घ्यायचं असला घे, नाही तर मी तर इथलं हा. निघ थांब नको. काय एवढं गडबडीत बोलवलं मला? अरे आईचं चेकअप आहे आज, मला तिला भेटू वाटलं होतं र. काल तिचा फोन आला होता मला भेटायला ये म्हणून. हॅलो, हां बोल ना गाई. भेटू वाटलं वे मला बी लय आठवण लागली बघ तुझी. पण गावात जाऊ शकत नाही ना रे मी, म्हणलं दवाखान्यातच जावा. येतोस का मला सोडवायला? येतो, पण कधी जायचे? हे काय आत्ताच जायचंय. आता जायचे का? मला लय बघू वाटलंय रे तिला. आपण गेलो असतो, पण गाडी लोकांची आणली आता आपण. जाऊ दे, बस गाडीवर जाऊ आपण. चालतंय ना? बस बस बस. निघायचं का? हां. अरे जे ऑनलाईन गेम खेळून मोबाईलवर पैसे कमायचे का तुला? नाही भाई, आता 60-70 हजार रुपये गेले त्याच्यात. ते ऑनलाईन गेमचं काय खरं नसतं. अरे मला 2 लाख रुपये भेटले तुझ्या बसला ॲप खराब असेल. 10,000 विड्रॉल केले. नाही भाई, आता 60-70 गेले त्यामुळे नाही खेळत नाही.
यार कसं सारखंच खराब होतो रे तुझा टेप. अरे वायरिंग जळाली होती रे. वायरिंग जळाली. तू बरं जळाला नाहीस. वायरिंग जळाली. गाणे लय तुला ऐकायची होती र. चोर चोर न पाहत. ती राधा आली बघ ती. तू आधी बोलना मी पुन्हा सांगतो. तू आधी बोलना मी पुन्हा सांगतो. शब्द ओठातले ऐकण्या थांबतो. शब्द ओठातले ऐकण्या थांबतो. वायरिंग बसलं नाही बघ, त्यामुळे डबल बसवायची वेळ आली. पण ती गेली ना, उरक ना, आता नाही येणार ती वापस. वापस येते की नाही बघ तू. अरे नसती येत ती. लागली का 500-500 रुपयाची पैन? नसती येत. 500-500 रुपयाची पैन. बरं ठरलं 5 बघू. बघ 5 मिनिटात का नाही ती हांडा घेऊन वापस आली पाहिजे. बघू ना येते का नाही. बरं थांबा. अरे ती राधा आली ना राव खरंच वापस. तुला काय म्हणलं येणारच का नाही ती? अरे मला वाटलं नाही यायची. राधा आहे ती त्या सूर्याची. कसली भारी दिसते. भारी सजनी तू कधी बोलती नैन जे या मुखाच्या आधी. गुज केलीस का सजनी तू कधी. भेट होता तुझे मीच संवाद तो. सर्व हृदयातले भेद ही खोलतो. भेद ही खोलतो. या अबोलीस मी प्रीत का दाबतो. या अबोलीस मी प्रीत का दाबतो. आजा हा इथं का उभं केलीस गाडी? अग रस प्यायला उसाचा. थंड रस पिऊ ना आपण. चल चल. रस आला. रस पी. ऐक नाही काम कर ना. तू तुझ्या आईला फोन लाव आणि आम्ही यायला लागलो मला तो भेटायला सांग. हा लाव. स्विच ऑफ लागतोय फोन तिचा. कस काय दे बोलला. नाही स्विच ऑफ लागायला लागलाय. जायचं का मग महागारी? नाही नाही जाऊ ना आपण. एवढ्या लांब आलोय आता कशाला. रस पी जाऊ आपण. ओ भैया पैसे किती झाले? थांब मी देते पैसे. नाही ना मी देते. थांब थांब. घरा पैसे. लवकर पी चल. उशीर होईल पुन्हा यायला. राशा कुठे गेलता? किती वेळ झालं गावात हुडकितोय तुला. कारण राशा मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळून 2 लाख रुपये कमी देत मी. मला 30,000 रुपये दे काढा. वाटल्या 40,000 रुपये देतो तुला. काही करून दे राव. लय दे यार. अडकेलेत पैसे. लय मेहनत करून कमीले 2 लाख रुपये. यार पैसे बिसे नाहीत बाबा तसलं काय माझ्याकडे. इथं पुढे खायला पैसे नाहीत आणि तुला कुठून 30,000 रुपये देऊ? अरे बघ ना राव. आयला माझ्याकडून तर काय होणार नाही. तू गावात बघ कोणी दुसऱ्याने दिले तर. माझ्याकडे तर पैसे नाही एवढे. अरे या जाणी भेटेल का आपल्याला? काय सांगता यायचं नाही राव. हो इथं दवाखाना. तू थांब इथंच. मी आले. हा बरोबर. इथं तर एक बी पेशंट दिसना. दादा डॉक्टर साहेबाचं केबिन कुठे? ते काय ते डॉक्टर साहेब इथं हौसाबाई नावाचं पेशंट आलं होतं का? आले होते. 1 तासापूर्वी ड्रेसिंग करून गेले. बरं बरं चालतंय. आईसोबत भेटायची लई इच्छा होती. तिला बी भेटू वाटलं होतं माझ्यासोबत.
एवढं लांबून आले तरी भेट झाली नाही माझी. यार तुला रडायला काय झाले? हा तू रडायला का लागलीस? आई काय बोलली का? मग इतके लवकर आलीस तू? आईसोबत भेट नाही झाली माझी. कस काय? लय आशेने आले होते र मी आईसोबत भेट होईन म्हणून. आता आपण बी तेवढी धावपळ करून आलतो, पण आता भेट ठोकली त्याला आपण काय करणार? माझी चुकी. तुला सकाळी लवकर बोलायला पाहिजे होतं. लवकर आलो असतो आपण दवाखान्यात. हाय का, आता आपण धावपळ करून आलोच आहेत ना. एक काम करू, आपण तुझ्या गावाकडे जाऊ आणि आईला भेटू. नाही नाही, गावाला नको. आपण एक काम करू, परत जाऊ. चल. अगं काय कर, आपण गावाकडे जाऊ. किती लांब आहे तुझं गाव? तुला सांगितलं नाही एकदा गावाकडे नको म्हणून. चल परत जाऊ. चल बस गाडी. ऐक ना, इथून 2 किलोमीटर अंतरावर एक मंदिर आहे. तिथं जाऊ आपण दर्शन घ्यायला. चल तिकडे. हा. का रे एवढ्या अर्जंट बोलवले फोन लावून मला? गाडी घ्यायची आपली, घ्यायची का तुला? पप्पा काय म्हणते तुझी परत मला? अरे काय नाही म्हणे, तुला घ्यायची का गाडी? तुला बी हाणते मला बी हाणते लागा ते. अरे नाही खाणे. बरं गाडी घेतो, कितीला द्यायची? 50,000. 25,000 देतो, द्यायची गाडी. शेवट 35,000 घ्यायची का? 25,000 नाही परवडत मामा मला ती गाडी. काय करून 30 तरी दिली. बरं 30,000 देतो तुला. मग फोन पे पाठवतो तुला 30,000. हा पाठव. धरते ना. बघ बरं आले का? हा आले आले. धरते आहे. जाऊ का मग आता? हो. आता कसे 30,000चे 2 लाख रुपये कमी तुझे दाखवतो गावाला. सगळे गाव येड्यात काढतो तुम्हाला आता. आयला एक कुसका चला ना होगा. आता 30,000 रुपये टाकलेत. डाउनलोड व्हाय नाही, काहीच नाही. आयला गाडी गेली, पैसे गेले 30,000 रुपये. आता काय नाही, बाप लय मारतोय. अय मम्मी, कमर रडायला काय झालंय? अरे 30,000 रुपये गेले तर आताच मोबाईलवर हे आपला लावलेली ऑनलाईन गेमच्या. तुला आम्ही काय सांगत होतो मगाच की यार काय खरं नसतं याचं. म्हणजे आम्ही चुत्या बित्यात काय तुला सांगायला की काय खरं नसतंय ऑनलाईन गेमचं. अरे पहिले आलते 10,000 म्हणून टाकले होते 30. आता अर्थ हेच करते ते. पहिल्यांदा देते तुम्हाला थोडे पैसे, पुन्हा सगळे लुटीत येतं. मला काय माहित होतं असं होतं म्हणून. कसं माहित नाही, बारीक बिरेस होय. चल आता काहीतरी करू आपण, त्याच्याकडून गाडी बिडी काहीतरी आणू. काय रे शाळेला आणखीन कसं काही नाही गेलीत ही? कितीची वेळ झालाय? वायबाला मगाच सांगितलं होतं बरं का. डायरेक्ट आतमध्ये. नाही कोण आला. चल उतर. चल. एवढं प्रेम दरवाज लावून टाक. दरवाज लावून ठेव. भायासाहेब केली का नाही शिकार? काय बोलला तुम्ही? घेऊन येणार. आणली. वरच शेर माझा गबरू आहे तो. लय करंट मारायला लागली का? तुला म्हणलं होतं ना पैसे नाही दिले उचलून आणीन. हा गुढी गुलाबीत जर तू राजी झाली असतीस तर ही वेळच आली नसती ना. हा नवरा नाही तरी एवढी आई ठणतीस तू. तुला त्या गोष्टीची गरज असताना तू नाही नाही म्हणतीस. हा आता कोण येणार आहे तुला वाचवायला? तुझा देव? हा अगं त्याला स्वतःची आंघोळ करता येत नाही आणि ती येणार आहे का तुला वाचवायला? का तुझा बाप? तुझा बाप तर त्याची हिंमत सुद्धा नाही इकडे बघायची. आलं का लक्षामध्ये? चल घरामध्ये आता चहा कर माझ्यासाठी. जोपर्यंत पैसे देत नाहीस ना तू तोपर्यंत मी तुझ्यासोबत काही करू शकतो. आलं का लक्षामध्ये? ए राधा, हा करंट आणायचा नाही असला, मधी चालायचं.
आलं का लक्षात? ए बाय बाय बोला. आप्याला आणि सुन्याला बाहेर गेटवर हा. कडक पारा द्यायला लावायचा. हा. आलं का लक्षामध्ये? लगेच. आणि गजूभाऊला घेऊन तू मी सांगितलंय ना ती काम उरकून घ्यायचं. लगेच 2च मिनिट. चला लवकर. चला आपा. ए राधा थांब. 2च चला. मिनिट झालं मी. ए गाडी काढ. चल मध्ये चल. हा. अय सूर्या इथं काय करतो? अरे काय नाही रे, नळ्या हातून येतोय भिजवायची जेवारी जरा. कसं काय नाही केलं महाराज? अरे राधाला बायासाहेबांनी उचलून नेलं, तू इथं काय करतोय? काय म्हणतो? लय करंट मारायला लागली का? तुला म्हणलं होतं ना पैसे नाही दिले उचलून आणीन. हा गुढी गुलाबी जर तू राजी झाली असतीस तर ही वेळच आली नसती ना. हा हो आता माझे देखत नेलंय. आईला काहीतरी करावंच लागेल बघ. काल मला राधा म्हणतच होती बायासाहेबाला काहीतरी पैसे द्यायचे. इकडे कुठे फिरायला लागली? अरे काय नाही, थोडं पैशाचं काम होतं तर पाहुण्यांकडे गेले होते. अगं पाहुण्याकडे पैसे मागायला फिरूस तर एवढी काय तुला गरज पडली? माझ्या नवऱ्याच्या उपचारासाठी आम्ही भैयासाहेबाकडून व्याजाने पैसे घेतले होते 2 लाख रुपये, आणि आतापर्यंत त्याला 2.5 लाख रुपये दिलेत बघ. तरी तो म्हणतोय व्याजाचे पैसे मिळून 1 लाख रुपये बाकी आहेत, आणि आता तो पैसे मागतोय. 100% पैशामुळे उचलून नेला असणार आहे बघ. आता माझे देखत नेलंय बघ. तू या देखत नेलंय ना? माझे देखत नेलंय. 100% त्याच्यामुळे नेलंय. पैशाचं काहीतरी करावं लागतंय राव. चला बरं. हो पैशाचं काय ऍडजस्ट होईन का हो? अरे पैशाचं तर आता लय अवघड आहे. कारण तिला पैसे दिल्याशिवाय पर्यायच नाही. त्या बायासाहेबांनी पैशामुळे उचलून नेलंय राव. अरे पण माझं अजून हरभर गेलेलं नाही, तसंच आहे हरभर सुद्धा घरात. बरं गावाकडे कोण देईन पैसे आपल्याला आपल्या गावात? गावात आता कोणाला विचारल्याशिवाय तरी कसं रे? कोणाला तरी विचारू, आपण प्रयत्न करू. चल बरं. चला बरं. हीच आहे का ती मंदिर? हो. हीच आहे ना? चला चप्पल काढ. काय मागितलं देवाला? माझी आई बरी हो म्हणून. त्यासोबत भेटायची लई इच्छा रे माझी, ती एकदा पूर्ण हो. करेन की मग देव पूर्ण. चला आज ऐक ना. हा थोडा वेळ बसायचं का इथं? बसू ना. बघ ना वातावरण पण छान आहे. हा आणि आपल्याला असा टाइम पण मिळाला नाही. बस. इथे काय बसलोय आपण? वातावरण बघ ना कसलं मस्त आहे. वातावरण मस्त आहे पण आपल्याला उशीर पण होतोय. जाऊन दे ना, होऊन दे ना उशीर. आता उशीर झाल्यावर काय होतंय ना तुला माहित नाही. जाऊन दे की, फिरवून दे इथं. या चष्म्याचं काय करू मी आता? राहून दे की तुझ्यापाशी. मी नसतो अगोदर. रुसायला काय झालं? येडी कुठली. असंच हसत राहा, कळलं ना? टाईम असताना तर इथं समोर अजून एक मंदिर आहे, तिथं पण नेलं असतं तुला, पण आता टाईम नाही. पुढच्या वेळेस आपण नक्की जाऊ. हाच टाईम आहे ना, तेच बसलं. चला चला लवकर बागर. अय गणू, अरे लाख रुपये पाहिजे होते रे, भेटते का? काय बेटा एवढं मोठं बांधकाम चालू आहे, मी बेजार झालोय. असलं तर तुझ दी बेटा, वाळूसाठी उभं राहिले, बांधकाम बंद आहे आमचं. असलं तर दी तुझ्याकडे लाख रुपये बेटा आता सध्याला. नाही राव, जरा मला लयच अर्जंट गरज होती. लय अडचण लोक वाळूसाठी बंद झालं, लोखंड आलंय, सिमेंट यायचं राहिलंय, काय सगळं बंद आहे बघ बांधकाम. बरं चालतं, येऊ का? चालतं. बाया यांच्या घेऊ. ए यार काय करायला? काय मामा? मग दीपकराव काय काय म्हणतो? चहा काय नका कडे आज? नाही आज चहा प्यायची इच्छाच नाही. नाही नाही मला अर्जंट घरी जायचं. एवढं अर्जंट? माझा जीवाचा कुणीतरी वाट बघायला माझी घरी. हा त्याच्यामुळे मला अर्जंट जायचंय. माझ्या आहे म्हणा ना. चहा निवांत घेऊया एका दिवशी तुमच्या बरोबर. येऊ का मग? हो ये. चालतंय, भेटू पुन्हा. हो निवांत.
अरे काय लावलं रे ह्या साहेबांनी काम? नुसतंच इथं राखण करायला सांगितलं, काय मजा येईना काय नाही राव. हो ना यार, 90-70 हाणली असती, बसलो असतो मस्त गप्पा गोष्टी केल्या असत्या इकडच्या तिकडच्या. काय उगा ही परेशानी कमी. ही काय ते उगाच थांबायला सांगितलं तर सांगितलं गेले तिकडे. याय ना यार भैया साहेब कुठे काय वाईबात मी कुठे गेला काय की वाईबा. हा ना यार, चल जाऊ दे, आपलं करू आपलं आपलं. आलंय का कोणी? नाही ना यार, अजून कुणी दिसा नाही. भैया साहेबाचा काय फोन लागा नाही, कुठे काय मिळ लागा ना, काय होय ना. दिसतंय कोणी आत? सुन्या, आज भैया साहेब काय करतील राधा सोबत? अरे काय करणार आहे ती? कबड्डी खेळतील. कबड्डी घरात असते होय रे? अरे काय लहान आहेस का रे तू? आता केवढा मोठा झालाय. हा, कबड्डी नाही तर काय खेळणार? बघ की कशी मजा येते आज रात्री. नुसतं आवाजच आवाज. हा, तुला माहिती का अजून भैया साहेब काय माणूस आहे? बरं का? हा, नुसतं ऐकायचं. बर, हा, विषयच नाही. मग आता इथंच थांबू आपण. आता विषय का? तू तिकडं मी इकडं, ताणच नाही. चलू दे, चल. आला राम्याला तरी फोन करतो रे, भेटले तर पैसे. हॅलो, अय रामा, ₹1,00,000 भाजीत र, भेटते का? बर आले, हे बी नाही म्हणतोय राव. आता तू कायला लावतो? घरातचा काय विषय माझ्या लक्षात येणार ना बाबा. अरे काय येणा बिणा झाला का? कबड्डीचा विषय माझ्या डोक्यातच येणार. संध्याकाळी आहे. नाही भाऊ, ती पण माझ्या डोक्यात तेच आहे की नेमकं कबड्डी काय आहे, घरात कशी कबड्डी. हॅलो, ए यार, ₹1,00,000 फायजीत भेटते का? अर्जंट आहेत राव. बर बर बर. ए काय करायचं रे, कुणाकडून पैसे भेटणार? मी काय करतो, सावकाराकडे जातो, बघतो त्यांच्याकडून याच्याने पैसे भेटले तर. पहिले काय होते नव्हतं तुझ्याकडे त्याचे? पहिले नाही, ते नील केलेले ते. मग बघ एक वेळेस त्याच्याकडे मी प्रयत्न करू. चालतंय, मी येतो जाऊन. या. ऐक आता, चला घरी, माझी आई वाट बघत असेल. खरं सांगू का आजा, आजचा दिवस ना खूप भारी गेला बघ. तुझ्यासोबतचे हे 2-3 तास माझ्या आयुष्यातले सगळ्यातून भारी तास होते. तुझ्यासोबत टाइम कसं निघून गेला समजलंच नाही मला. थँक्यू बरं का. खरं ना? हो. तू ना अशीच हसत राहा. हसल्यावर ना तू ना एखाद्या परीसारखी दिसतेस. चल, उशीर होतोय. कळलं ना? मी काय परिबिरी नाही. चल. मालक, थोडे पैसे पाहिजे होते. पैसे देतो पण या झाले. बरं चालतंय, काय करा, ₹1,00,000 द्या. 2 मिनिट थांब, घेऊन आलो. देऊ का? ए पोरांनो, इकडे काय भाई साहेब? काम सांगतोय. बर. काय राहू दे, सगळेच पैसे 5,000 आहेत बघ. तुम्ही तुमच्या दोघांचा कार्यक्रम उरकायचा, खायचा प्यायचा काय आहे ती सगळं. हो बाळासाहेब. आणि एक गोष्ट, माझ्या सुहागरात्रीचा कार्यक्रम आजचा संध्याकाळचा, मला आजच सुहागरात्र करायची. जे बी फुलं मिळतील गावामध्ये ते पटकन घेऊन यायचे आणि माझा पलंग साजवायचा. वैभव, माझ्या भाऊ, पटकन उरकून घ्यायचं. बिलकुल थांबायचं नाही बरं का? चला. माझी साईड 90 काढून ठेवा. हा 90 काढून ठेव. 90 काढून ठेव. छान ना. एक क्वार्टर अजून. अरे आपल्याला हे काय करायचं आपल्याला? अरे अभ्यास फुल आणायला सांगितलं रे. अजून एक क्वार्टर. पैसे कुठे? पैसे कुठे?
पैसे माझ्या खिशात आहेत. अजून एक सांगितली, एक प्यावं लागतं. अरे भयासाहेब वाट बघत असेल रे तिकडं. भया आईस करणार रे. अबे आईस करू. सुने सांग भरा. ए आप्या अरे ती फुलं आणायची म्हणणं नालायक सावने. आपल्याला जायचं एवढं पॅक घेतला की जायचं. अरे ती भैयासाहेब ओरडला का? च्या मायला ही गाबडे कुठं बसलेत काय कळाना गेलंय. घंटा झाला आणि आलेली नाही तर. चल रे. ए आप्या होय बे. आप्या तेवढं फुलाच बघला का आप्या? ए सुन्या त्याला सांगला का? फुलाचं सांगला का? अरे भैयासाहेबला हाणला का? ए सुन्या ए आप्या. घंटाहून गेला ह्यांना पाठविलेलं आहे. इथं मला काय दम निघाना गेलाय. पेत बसले काय की मादर्श होता. चला इलाज नाही, बिना फुलाची स्वागत करावं लागते. लय वाट बघायला लावलीच मला ह्या दिवसाची तू. पण आज दिवस उजाडला ती. आज माझं सगळं स्वप्न पूर्ण होणार राधा. हात सोड नासक्या. नासक्या? ए कोण आहे रे तिकडे? बाळासाहेब थांबा, तिला काय करू नका, तिला सोडा तुम्ही. ए सुरज्या, कशाला जाणे येतं तू? कोण सोडलं सरपण तुला मध्ये? ए बाय बॅ आप्या, काय काम आहे तुझं? तिच्या बापाने पैसे दिले तर तुमचे, ते म्हणले बाळासाहेबाला द्या आणि राधाला घेऊन या. हे पैसे बिशे काय ते सकाळी बघू. तू हाल इथलं चाल. तुम्हाला पैशाची मतलब बाळासाहेब, पैसे धरा ना तुमचे ₹1,00,000. राधा चल तू. त्या आजाचे पैसेच काय झालं? तू म्हणला होता ना आजाचे पैसे देतो म्हणून. आजाचे पैसे आहेत ₹1,10,000 तर मला माहिती होतात. तुम्ही इथं आला का नाही ते पण पैसे मागणार आहेत. मापून घ्या, ₹1,10,000 त्याला. पैसे तर नसू दिले सगळे, तुला दाखवतो पुन्हा काय असतं ती. चालतंय. हा चल चप्पल घाल ना. ए बाय बाय बोला ना. रंगा कुठे? रंगा गेला गावाला, त्याच्या मामाचं ऑपरेशन आहे. कधी येणार आहे ती? तो काय 8 दिवस येत नाही बघा. गजू भाऊ बोला ना बाळासाहेब. बाहेर स्कॉर्पिओ उभा आहे. हो आहे ना. चावी गाडीला आहे. बर आताच सांगतोय. हो ना. आप्याला बोलव, दिन्याला बोलव, आणि तुम्ही दोघांनी त्या दोघाला घेऊन तिला उचलून आणायचं. 100% घेऊन येणार. मला बाकी काही सांगायचं नाही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका राव. माझ्या जीवाची गालमेल होईल. गजू भाऊ आताच सांगालोय. हा ना 100% आणणार म्हणजे आणणार. मला तिच्या पुढे पैशाची काही किंमत नाही. मला फक्त माझ्या जीवाचं पाखरू पाहिजे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. जावं लागा कामाला. ती किती बी वागीन असू दे ना, हा. तिची तर शिकारच करणार. वाट बघतोय मी इथं. 100% घेऊन येणार. तुम्ही लोड घेऊ नका भाईसाहेब. आपल्याला सुनेला घेऊन जावं लागेल आपल्याला. हॅलो. आणि अशी गोडी गुलाबीने जर नाही आली ना तर उचलून नेईल. आलं का लक्षात? तुला काय वाटतं माझ्या मागं पुढं बघायला कुणी नाही, माझी रक्षा करायला कुणी नाही, म्हणून तू एवढी सगळी नाटकं करतोस ना? पण तू एक गोष्ट विसरतोयस. देव आहे ना, वरून तो सगळं बघतोय. ह्या सगळ्या वागण्याची शिक्षा आहे ना तुला नक्की भेटन, ती पण व्याजासकट. अगं इथं जमिनीवर कुणी माझं काही वाकडं करू शकणार नाही. आणि तू म्हणते देव मंदिरातला देव माझं वाकडं करणार. मी त्या देवाला आत्तापर्यंत कधी बाहेर आलेलं बघितलं नाही मंदिराच्या. आणि ती काय माझं करणार आहे? तुला कधी बी माझी रखेलच म्हणून राहावं लागणार आहे माझ्या फार्म हाऊसवर. ए राधा, काय ठरविलं होतं आणि काय झालं त्याच्या मायला. भरलेलं ताट त्या सूर्यानं हिसकावून नेलं. आजाला बाजूला सोडतो पण ह्या हरामखोर सूर्याला सोडित नाही आता. ए अबे वाटतो मिसेस जुनियर भाईसाहेब. मी सजवतो रे. तुला काय येतंय? मिसेस जुनियर. अरे मी सजवतो. मी सुन्या मी सजवतो. पिशवी घे इकडं.
त्याच्या दुसरी लोक अटकूनला भाया साहेब एक नंबर झाली पाहिजे. ही हरामखोर आता शिकायला दिसायले तर फक्त मध्ये येऊ दे. आता ह्याला दाखवतो कसं असतं ते. ए भाया साहेबाला कोण तुझ्या पट्ट्या सजवणार भाया भाया अरे भाया भाया अरे भाया भाया ओ भाया फुलाले फुलं कोणता काठ सजवायचा क्वाट सजवितो का? हा क्वाट सजवितो? हरामखोर कुठे गेलता रे? तुम्ही जर मागा इथं असता तर ही वेळ येत नव्हती. पण काय झालं बाया? काय झालं म्हणून विचारतो. बाहेर वा. चल बाहेर वा. बाहेर वा. चला बाहेर वा. काय झालं काय बाहेर वा. काय झालं बाया? बाहेर वा अगोदर. काय म्हणले तुला काय झालं? भाईसाहेब ओ भाईसाहेब उघडण राव नका टेन्शन घेऊ आपण डबल आणू राव तिला. ए राधे कुठं चाललीस? कसं सुकलंय गुलाबाचं फुल पाण्या वाचून. ह्याला एकदा पाणी घातल्यावर कसं टवटवीत दिसल पुन्हा. ए कुठं चालली एवढ्या गडबडीत? नवरा नाही म्हणल्यावर झोप येत नसेल रात्री आहे का नाही? माझ्याकडे ऑफर आहे बघ तुला. पैसे नाही दिले तरी चालतील. तुला माफ करतो पैसे मी. पण माझी रखेल बनवून राहावं लागेल तुला. भैयासाहेब ओ भैयासाहेब लय वाट बघायला लावलीच मला ह्या दिवसाची तू. पण आज दिवस उजाडला ती. आज माझं सगळं स्वप्न पूर्ण होणार राधा. हात सोड नासक्या. नासक्या? ए कोण आहे रे तिकडे? भैयासाहेब आहे का भाऊ सांग ना त्यांना. लय टेन्शन घेते राव इतकं नसतंय. काहीच आवाज येणार आतून. हो बाळासाहेब अहो एक जात्राने काय देव जातो का निघून? भैयासाहेब डबल उचलून आणू तिला. आणतो आम्ही. आणू का तिला मला सांगाल बरं तुम्ही. हॅलो हां बाहेर ये ना. हां थोडं काम आहे जरा. बोल की रई इथं का बोलून? अगं काही नाही तू चष्मा राहिला होता ते चष्मा द्यायला आलो. थँक्यू. थँक्यूचं काय नाही पण मला असं वाटतंय की तू ही कला केंद्रात नाच गाणं डान्स करणं ही मला अजिबात म्हणजे मला असं वाटतं की तू ती काम सोडून दिलेलं बरं आहे. आणि एखादं चांगलं काम बघितलेलं कधी पण चांगलं आहे. ह्यात काय आहे नाचायचं ही. तुझं बरोबर आहे र. मी नोकरी करावी पैसा कमावं पण काय करू मला कोण देणार आहे काम? माझ्या आईच्या आजाराचा खर्च पण भागत नाही रे. इथं मोठ्या घरची माणसं येतात त्याने सगळा खर्च भागतो. इथं काम नको करू तर कुठं करू? दुसरीकडे कुठं कामं पण नाही भेटायची मला. आणि गावाकडे कोणत्या तोंडाने जाऊ मी काम करायला? इथं आहे तेच लय मोठं गोष्टी झाली माझ्यासाठी. चल येते मी. ऐक ना गिरिजा मला वाटतंय मी जे सांगितलंय त्याचा तू डबल विचार करावास. घे काळजी. बाळासाहेब नका राव टेन्शन घेऊ तुम्ही. तिला डबल आणू का? बाय त्या हरामखोर सुरजियानं पैसे कुठून आणले? हा त्याला पैसे कोणी दिले? गजे भाऊ बरं ना बाळासाहेब. आणि ती सुरजिया त्या राधाला वाचवायला कस काय आला? ह्या गोष्टीचं उत्तर मला आत्ताच्या आत्ता पाहिजे. आता जे ना आजची जन्म कुंडली सगळी काढून लगेच आलो मी. चला जाऊ. चल रे बाय. लगेच बघतो लगेच आलो.
या सूर्यचक्र आहे सूर्यचक्र. सूरज झालं का काम? चालू आहे. ठीक आहे, आता चालतो म्हणलं जनावराला तोडावं. आणि तू कसं काय इकडे आली? तुलाच भेटायला आलते बघ. बरं झालं काल तू टायमाला आलास, नाहीतर माझं काही खरंच नव्हतं. तुझे हे उपकार मी कधीच नाही विसरणार बघ. आता ह्याच्यात उपकार कसले? माझ्या मनात जे आलं ते मी केलं. ह्याच्यामुळं तुला म्हणत होतो मी की तू दुसरं लग्न कर. ही अशी लोक मजबूर बायचा फायदा घेतात. खरं आहे तुझं, पण मला दुसरं लग्न करण्याची इच्छाच नाही बघ. माझी मजबुरी समजून घे. सॉरी यार, मी हा विषयच नव्हता काढायला पाहिजे. तू दुसरं काहीतरी बोल बरं. मला एक सांग, काल तू त्या भैयाला 1 लाख रुपये दिले, ते कुठून आणले होते? अगं तुझ्या वडिलांनी दिले ते पैसे. मी विचारलं त्यांना, ते म्हणाले मी कोणालाच 1 रुपया पण दिला नाही. मग एवढे पैसे आले कुठून? माझ्या जवळचेच दिले. तर असं बी ते घरातच पडून होते. म्हणलं कुणाच्या तरी कामाला यायला लागलेत. मी काही करून 10 ते 15 दिवसात तुला पैसे देऊन टाकन. तू ज्या वेळेला पैसे दिलेत ना, त्या मोलाची परतफेड तर कधी करता येणार नाही बघ. असं मोल बिल काय नको म्हणू. माणूस माणसाच्याच कामाला येतं. बरं तोडू का मी? पुन्हा एकदा धन्यवाद बरं का. हीच गोष्ट मला तुला मिठी मारून सांगावीशी वाटते, पण काय करणार, माझी मजबुरी आहे. ह्या माधुरचूतला बघावं लागलं का? ह्या माधुरचूतमुळे मला भैयासाहेबांनी मारले माहिती का? राहू दे, त्याचे कशाला काढू. आणि पण त्या माधुरचूतला मला एक कळत नाही, त्या राधाच्या पाठीमागच काय? त्या राधाचं नवरा एक तर वारलेलं आहे. ह्याच्या मायाला ह्याला असे नाही, असे चांगले भया समोर गोढे लावतात का नाही? तू जर त्याला काय केलं ना का, मी त्याला रव्या इकडे रव्या. ए रव्या, बोल ना. का करतोय तू? अरे काय नाही, बसलो जरा काम होतं. सूर्य दिसला का तुला इथं कुठं? अरे सूर्यराव सकाळी बघितला होता, तो मंदिराकडून रानाकडे चालला होता तिकडं. रानात? हे बघ, आता ते एकटा घावलाय. तू आता सुट्टी नाही. काय झालं रे? तू फक्त काय नाही. तर तू जरी काय नाही केलं का भया, मी त्याला वाल्या फोकाने हाणणार. 100% तुला आपलं नाव सुटू. तुला काय मोकळेपणाने हाणायचे तेवढं हाण. होय ग राधा, तुला एक बोलू का? बोल की. सूर्य का ग तुला सारखं मदत करीत असतो? तुझ्या प्रेम करतोय काय? मला नाही सांगता येणार बघ माझ्यावर प्रेम करतो का नाही ते, पण माझी काळजी करतो बघ. आणि माझीच नाही, सगळ्यांचीच काळजी करतो. तू त्याच्यासोबत लग्न करायला पाहिजे बघ. अशी मुलं नशिबान मुलीलाच भेटतात. का ग, तुझं पण प्रेम होतं का त्याच्यावर? तसं समज. तुझं प्रेम होतं त्याच्यावर, मग लग्न का नाही केलं बरं? त्याला नोकरी नव्हती म्हणून मी लग्न नाही केलं. पण तू तसं नको करू. तू लग्न कर त्याच्याबरोबर. त्याच्या घरचे या गोष्टीचा स्वीकार नाही करणार बघ. आणि तसं पण त्याला माझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल बघ. उगं माझ्यामुळे त्यांच्या घरात भांडणं नको. हॅलो, ऐक ना. सोन्या दिसतोय ना? कुठं आहेस तू? ए सोन्या, कधी भेटायचं आपल्याला? ए फोन बंद कर. माणसं आलेला दिसत का तुला? सूर्य दिसला का तुला? आताच गेला इकडे, थोडा वेळ झाला. किती वेळ झाला गेला तरी? 15-20 मिनिट झाले असतील. होय. एकटाच होता का? नाही, त्याच्या मागे राधी बी गेली. हा, तिकडेच आहे का वापस गेली? वापस बी गेली इकडे. गेली? होय. गेली वापस. आता त्याला सुट्टी नाही. सुट्टीच नाही बरं त्याला. त्याला सुट्टी नाही. पाय उचलतो पाहिजे. आता थांब मी फोक आणतो. घे अजून मला बी एक घे. 2 फोक काढ, चांगले 2 काढ. ह्याच्यामुळे का लवकर, ह्याच्यामुळे भैयासाहेबाचा मार खाल्ला रे मी. त्याला सुट्टी नाही. भैयासाहेबाचा मार खाल्ला ह्यांनी ह्याच्यामुळे. चल लवकर. चल लवकर. थांब रे. इथं कशी करतो? इथं तुझा काय संबंध होता? काय संबंध होता? पैसे द्यायला गेलतो. तू दिले ते पैसे? तू दिले का पैसे भैया साहेबाला? तुझा काय संबंध होता? तू दिले ते पैसे भैयाला? तू दिले का पैसे भैयाला? मला सांग आधी. तुला किती सांगितलं रे? त्या राधेच्या पाठीमागे हिंडू नको. तुला किती साहेबला फोन लाव. तुला किती सांगितलं त्या राधेच्या पाठीमागे हिंडू नको? भैया बोलून इकडे लवकर या.
हात धरायचे तू. सोडा पकडीला. हात धरायचे हात धर. सोडा ना राव, मी तुमच्या पाया पडतो राव. जाऊ अगोदर. सोडा ना. जाऊ सोडा तुम्ही, या लवकर. जाऊ अगोदर. खाली सोडा बस, की राव. खाली बस इथं. खाली बस. खाली बस म्हणता. खाली बस. खाली बस. जाऊ दे. खाली बस. थांब, मला पाय बांधू दे, पाय बी बांधू दे. घे इकडे. तुला पाय पुढं सांगितलं घे. म्हणे पाय पुढं कर. नकटा कारभार करायचं कोणी सांगितलं तुला? तुला तिथे यायचं कोणी सांगितलं पाहिजे तिथं? जाऊ द्या नाही नाटक हो ह्याच्यामुळं आमच्या भावाला मार बसला. हा? अरे हा भाईसाहेब आले. नालायक. भाईसाहेब या बाळासाहेब या इकडे. ह्या हराम खोरकडे बघा एकदा इथं बांधून ठेवलाय आज इथं. सोडा ना राव मला. कसा बांधलाय? हो भाईसाहेब सांगा ना राव सोडायचं. हो भाईसाहेब सांगा ना राव त्यांना सोडायचं राव. करा आरामखोर. लय सत्याचा किडा आहे का तुझ्या अंगामध्ये? समाज सुधारा निघाला का तो? अरे राधावर प्रेम करतोय. राधावर प्रेम करतोय. राधावर प्रेम करतो. हं? तुला राधाला पटती का? अरे भाईसाहेब हा राव. तुला काय वाटतं रे? माफ करा राव. झाली चूक राव माणसाकडून. चूक करतो. उठ. हं? जाऊन दे ना राव मला. समाज सुधारायला निघाला. जाऊ द्या. समाज सुधारायला निघतो तू. जाऊ द्या. माझं त्या दिवशी अरे ह्या दोन भरलेलं कान सुरू. ताट तूच हिसकावून नेलतो ना? तूच हिसकावून नेलतो ना? सॉरी तुला काय म्हणत होतो तुला? सॉरी राव. हा? माफ करा राव. तुझ्या असल्या सांगण्यानं तुला वाटतंय समाज सुधरेल? जीवच मारू का? कलियुग आहे ही. कलियुग. आणि तू माझ्या विरोधात जाऊ नको तुला सांगायला लागलो. आणि तुझ्या ह्या कलियुगामध्ये असल्या सांगण्यानं तुला वाटत असेल कोणी सुधरेल तर तुझाही भ्रम आहे. माझा त्या दिवशी खेळ केला ना तू हरामखोर. हा? राव. ए घरामध्ये उचल वायला टाके आराम करू इकडे. टाक तिथं तिथं. सोडा ना राव. हरामखोरा ही कलियुग आहे. जे बी तुझ्यासारखे समाज सुधारायचं कार्य करतात ना त्या प्रत्येकाचे हाल असे होतात. लक्षात ठेवतो. हं. चल रे. राव ऐका राव. ओ भाईसाहेब सोडा ना राव. मी काय एवढं वाईट केलंय व समाज सुधारण्याचंच काम केलंय ना राव. सोडा ना राव. सोडा ना राव.